अत्यंत मोठं काम, ज्याला आपण काळाची पर्वा न करता समितीने ते केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा अध्यक्ष बनवलं गेलं तेव्हा त्या वक्त्यांनी सांगितलं, जेव्हा बाबासाहेबांनी हे काम आपल्या प्रकृतीची अलादी कृष्णस्वामी अय्यर असं म्हणाले की बाबासाहेबांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता हे जे काम केलं आहे त्याला तोड नाही, आणि म्हणून बाबासाहेबांच्या बद्दल या देशाने सतत ऋणी असलं पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे. समितीत इतरही सदस्य होते, पण समितीतले इतर सदस्य बहुतेक वेळा एकतर बैठकांना हजर राहू शकत नव्हते. काही सदस्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे येता येत नव्हतं. काही सदस्य हे त्यांच्याच कार्यामध्ये इतके मग्न होते की ते समितीत आपला वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे अशा पद्धतीने बहुतांश कार्यभार बाबासाहेबांच्या एकट्याच्या शिरावर पडला आणि बाबासाहेबांनी जगातलं सगळ्यात उत्तम असं संविधान आपल्याला दिलं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने हे भित्तिशिल्प निवडलं. जसा आधी उल्लेख झाला आणि आपण असं म्हणतो की बा ही इतकी उत्तम वास्तू झाली, किंवा न्यायालयाला न्याय मंदिर आपण म्हणतो. जेव्हा आपण घर बांधतो किंवा एखादं मंदिरही बांधलं जातं, मंदिरामध्ये मूर्ती बसवल्या जातात, पण घर बांधल्यानंतर लगेच आपण त्या घरात जात नाही, तर त्याची वास्तुशांती केली जाते. मंदिर लगेच दर्शनासाठी उघडलं जात नाही, तर मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे करण्यामागे एक संकेत आहे. या इमारती जेव्हा होतात त्या इमारती जड आणि अचेतन असतात. एक दगडाची, सिमेंट कॉन्क्रीटची बांधलेली, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं फिटिंग असलेली, सुविधा उपलब्ध असलेली अशी ती इमारत असते. पण त्या इमारतीशी बांधणाऱ्यांच्या भावना जोडलेल्या असतात. आणि म्हणून जेव्हा आपण घराची वास्तुशांती करतो, मंदिरात प्राणप्रतिष्ठा करतो, तेव्हा संकेत हा आहे की या जड आणि चेतन इमारतीत एका सकारात्मक ऊर्जेचं पाठबळ आम्हाला लाभावं. मंदिरात त्या शक्तीने आम्हाला अशा पद्धतीचं काम करायची प्रेरणा द्यावी की आम्ही कुठलं वाईट काम करू नये, सदाचार करावा, कुणावर अन्याय करू नये. आणि या सकारात्मक संकेताच्या ऊर्जेनी मग जेव्हा त्या वास्तूत चैतन्य येतं तेव्हा त्या अर्थाने ती वास्तू शांत होते, वास्तूची शांती होते, मंदिरातली प्राणप्रतिष्ठा होते की त्या मंदिरातल्या देवतांनी आम्हाला अशा पद्धतीचं काम करायची प्रेरणा द्यावी की आम्ही काही वाईट कृत्य करू नये, आम्ही कुणावर अन्याय करू नये. आणि म्हणून जेव्हा न्यायालयाची इमारत झाली, या न्यायालयाच्या इमारतीची शांती किंवा मंदिराची प्राणप्रतिष्ठा कशी होईल, तर ती संविधानाची तत्व जर आपण पालन करायचं ठरवून त्या पद्धतीने संविधानाकडे पाहून, संविधान शक्ती, संविधान हे सर्वतोपरी आहे. या देशातलं शासन, या देशातली शासन व्यवस्था ही कुणा शासकाच्या इच्छेवर, अनियंत्रित सत्तेच्या जोरावर चालणार नाही, तर या देशातली शासन व्यवस्था या देशातील लोकांच्या इच्छेनुरूप तयार झालेल्या संविधानानुसार चालेल. आणि म्हणून या संविधानाच्या तत्वानुसार आम्हाला या संविधानाचे तत्व, त्याचा अंगीकार करणं, त्याचं पालन करणं, ती अंमलात आणणं. मग ती न्यायालय क्षेत्रातील आमची सर्व बंधू मंडळी असतील, विधी क्षेत्रातले आपण विधिज्ञ असाल, आमचा सहकारी वर्ग असेल, जो न्यायालयीन कर्मचारी वर्ग असेल, त्या सर्वांनी आम्ही मिळून ही तत्व मनाशी बाळगून त्याचा अंगीकार करून जेव्हा आपण हे करू तेव्हा हे होईल. आणि म्हणून हे माझं स्वप्न मी घेऊन चाललो होतो आणि आज आपल्याला सांगायला हरकत नाही. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर माझे बंधू सचिन, माझ्या भगिनी, माझे इतर बंधू चीफ जस्टिस हे सोबत जोडले गेले. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग मिलते गए, कारवा बनता गया.
आणि अशा पद्धतीने आज ही इमारत तयार झाली. बाबासाहेबांनी जेव्हा घटनेची तयार झालेल्या घटनेची प्रत राजेंद्र प्रसादांना दिली तेव्हाच त्यांचं भाषण हे अत्यंत ऐतिहासिक आहे आणि म्हणूनही त्यासाठी आम्ही हे म्युरल इथे लावलं. आपण ते जरूर वाचा. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टींचा फक्त मी आज उल्लेख करेन. बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं की ही घटना आम्ही देतोय आणि यातली मूळ तत्व आहेत न्याय, समता आणि बंधुत्व. बरेचदा असं म्हटलं गेलं की बाबासाहेबांनी ही तत्व जी घेतली ती फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतली आणि त्यापासून प्रभावित होऊन बाबासाहेबांनी ही तत्व संविधानामध्ये घेतली. बाबासाहेब असं म्हणाले की नाही, मी ही तत्व भगवान बुद्धांच्या शिकवणुकीपासून घेतली. भगवान बुद्धांची जी शिकवणूक आहे त्याचा विस्तार झाला आहे आणि मग ही तत्व मी घेतली. भगवान बुद्धांच्या त्या तत्वांचा उल्लेख होता. प्रज्ञा, करुणा आणि शील या तत्वांनी बाबासाहेब प्रभावित झाले होते आणि तसंच त्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी न्याय, समता आणि बंधुता हे आपल्या संविधानाचं तत्व असावं हे मानलं. आणि ते म्हणाले की बंधुत्व का, बंधुत्व का. आणि मी हे यासाठी सांगतोय की बाबासाहेबांची भूमिका आपल्याला जाणून घेतली पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले होते की बंधुत्व यासाठी की या देशात जातीप्रथा प्रबळ आहे. जातीप्रथा या देशातील समाजांमध्ये भिंती उभी करते, लोकांच्या मध्ये भेदभाव निर्माण करते, एकमेकांच्या प्रती वैराची भावना निर्माण करते. आणि जर एक राष्ट्र म्हणून आम्हाला आता उभं राहायचं असेल, संविधानानुसार एक राष्ट्र आता उदयाला येत आहे, तर आम्हाला ते राष्ट्र उभं करताना या भिंती तोडून टाकल्या पाहिजेत, समाजातली दुही दूर झाली पाहिजे. आणि जर आपण बंधुत्व स्वीकारलं तरच आपण एक प्रबल राष्ट्र म्हणून उदयाला येऊ शकतो. म्हणून आपल्याला बंधुत्व स्वीकारलं पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात की जर बंधुत्व नसेल तर स्वातंत्र्य आणि समता हे भिंतीवर रंगवलेल्या पापुद्र्याप्रमाणे पोकळ राहतात. हे बाबासाहेबांचे विचार आहे. आणि बाबासाहेबांनी का काढले त्याचं कारण सांगतो. बाबासाहेबांनी जाती प्रथेचा घेतलेला अनुभव हा इतका विदारक होता. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार होते तेव्हा बाबासाहेबांना शिष्यवृत्ती महाराजा सयाजीराव गायकवाडांनी दिली होती. आणि शिष्यवृत्ती देताना एक अट अशी होती की बाबासाहेबांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण करून संस्थांमध्ये नोकरी करायची काही दिवस. आणि त्या अटीप्रमाणे बाबासाहेबांनी उच्च शिक्षण, जो माणूस ज्याचा प्रबंध त्या काळातल्या महान अर्थ तत्वज्ञांनी सांगितलं की हा इतका मोलाचा प्रबंध या विद्यार्थ्यांनी लिहिलाय, अशा पद्धतीची त्यांच्या ज्ञानाची ती प्रभा परदेशामध्ये इतर सर्व मोठ्या मंडळींना माहीत झालेली होती. असा हा माणूस जेव्हा अटीप्रमाणे सयाजीरावांच्या संस्थानात काम करायला आला आणि एका विभागात त्यांना काम दिलं गेलं आणि त्या विभागात काम करताना या माणसाचं व्यासंग, या माणसाची बुद्धिमत्ता पासंगालाही पुरणार नाही अशा पद्धतीचा कुणीतरी एक कारकून बाबासाहेबांच्या अंगावर फाईल फेकून द्यायचा. कारण बाबासाहेब खालच्या जातीतले होते म्हणून त्यांचा स्पर्श नको म्हणून फाईल फेकून द्यायचा. हा अपमान बाबासाहेबांचा झाला. बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि बाबासाहेब प्राध्यापकी करण्यासाठी सिडनेहॅम कॉलेजला गेले. सिडनेहॅम कॉलेज सारख्या ठिकाणी देखील बाबासाहेबांना तोच अनुभव आला. बाबासाहेबांनी वकिली सुरू केली आणि बाबासाहेबांना जाणवलं की बाबासाहेब हे विधीच्या इतक्या उत्तम पद्धतीने अभ्यास करून आलेले असताना देखील विधिज्ञ संघामध्ये त्यांना मिळणारी वागणूक ही दुय्यम दर्जाची होतं. त्यांच्यासाठी पाण्यात
ची पात्र वेगळी ठेवलेली असायची आणि इतर वकिलांसाठी ठेवलेली भांडी वेगळी असायची. तेव्हा अशा पद्धतीचा हा विषम वागणूक सहन करूनही बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. या देशातल्या सर्व नागरिकांना समान हक्क अधिकार असतील याची तजवीज केली. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे म्हटलं की बंधुत्व जर नसेल तर या देशातला मग आम्ही दिलेले स्वातंत्र्य आणि समता या भिंतीवरच्या रंगाच्या पोकळ पापुद्र्याप्रमाणे असतील. आणि म्हणून मला हे या निमित्ताने सांगायचं होतं की बाबासाहेबांचं हे जे शिल्प आम्ही निवडलं त्यामागे काही विशिष्ट आमची भूमिका होती की हा इतिहास नवीन पिढीपर्यंत जावा, नवीन पिढीने हे सगळं जाणून घ्यावं. आणि म्हणून या पद्धतीचा हा आमचा प्रयत्न होता. आज या निमित्ताने आपण ही उत्तम अशी वास्तू तयार केलेली आहे. या वास्तूसाठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं, मग ते आमचे शासनातले आमचे मंत्री एच के पाटील जी असोत. खरं तर एच के पाटीलजींचे दुसरे एक सांगायला हरकत नाही की माझ्या त्यांच्या कुटुंबाचा हा घरोबा